नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण विषयावरती माहिती घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जो निकाल आहे, कोल्हापूर वनरक्षक पदाकरिता तो लागलेला आहे. तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. कोण-कोण विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार कट ऑफ काय आहे, याची तुम्हाला सगळ्यांची माहिती सांगणार आहे. तर बघा, हा कोल्हापूरचा निकाल आहे. कोल्हापूरचा निकाल हा तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज तुम्हाला निकाल भेटून जाणार आहे. याच्यानुसार यांनी सांगितलेलं की किती होतं वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्ही तर या उमेदवारांचं पुढे काय होणार आहे त्याची तुम्हाला माहिती सांगेल. तर या जे उमेदवार सिलेक्शन आहे त्याचं 9 मार्च रोजी काय होणार आहे की सकाळी 6 वाजता सादळे-मादळे घाट इथे काय होणार आहे की त्यांची हे होणार आहे, वॉकिंगची टेस्ट होणार आहे. त्याच्यात तुम्हाला मुलांना 25 किलोमीटर वॉक करायचं आहे आणि मुलींना 16 किलोमीटर वॉक करायचं आहे. 4 तासात कंप्लीट करायचं आहे. जे 4 तासात कंप्लीट करतील त्याच्यातनं त्यांना फायनल सिलेक्शन देणार आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना फायनल सिलेक्शन देणार नाहीये. त्यासोबत तुम्हाला काय करायला लागेल, ओळखपत्र घेऊन जायचं आहे परीक्षेचं. त्याच्यानंतर स्वतःचं ओळखपत्र घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक हे घेऊन जायला लागेल. त्याच्यात ओरिजिनल एक सर्टिफिकेट त्याचं कुठलंतरी घेऊन जायला लागेल. त्याच्यानंतर एक फिटनेस सर्टिफिकेट घेऊन जायला लागेल, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर एक वचनपत्र. त्याचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. तर त्या उमेदवारांनी 9 मार्चला सकाळी 6 वाजता काय करायचं की जायचं आहे. इथे लोकेशन टाकून ते काय करा, तुम्ही कॅमेरामध्ये स्कॅन करा. तुम्हाला लोकेशन Google मॅप दिसेल आणि तुम्ही ते फॉलो करून तुम्ही इथं जाऊ शकता. ओके. तर ही माहिती होती. तर याच्यामध्ये जर बघाल तर 8/6/2024 रोजी एस-टीसाठीचे माजी सैनिक प्रवर्गातील 2 पदं आरक्षित करण्यात आलेली आहेत. तथापि कागदपत्रामध्ये आणि धावचाचणीमध्ये यातले उमेदवार हे झालेले उपलब्ध नाही. त्यामुळे काय करण्यात आलेलं होतं की अ, सदर भरती प्रक्रियेमध्ये वर्षामध्ये पुढे ओढणे आवश्यक असलेले सदरचे 2 पदे वगळून जाहीर केलेले. म्हणजे ते काय केलं की त्यांनी हे उमेदवारांना घेतलेले नाहीये, कुठल्याही वगळून दिलेलं आहे. तर ही यादी तुम्हाला सांगेल. आता हे फॉर्मॅट आहे बघा. त्याच्यामध्ये सदृढ फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतरनं इथं तुम्हाला काय करायला लागेल, की वचनपत्र आहे द्यायचं आहे. हे 2 घेऊन जायचं आहे. तर आता ओपनमध्ये टोटल जर बघितलं ओपनमध्ये तर 12+6 असे उमेदवार प्लस 7 असे 25 उमेदवार. याच्यामध्ये काय केले, की रोजगार मजदूरचे उमेदवार भेटलेले नाहीयेत. पदवीधर अंशकालीनचे उमेदवार भेटलेले नाहीयेत आणि 12 उमेदवार असे टोटल बघा 25 पदांसाठी यादी आहे. तर 192 मार्कांचा टॉपर आहे ऋषिकेश यांचं सिलेक्शन आहे ओपनमधून. त्याच्यानंतर ना आता मी यादीत पूर्ण नावानुसार वाचतो तुम्हाला. कुमार, आदित्य, रोशन त्याच्यापेक्षा कट ऑफ सांगेल मी तुम्हाला. तर याच्यामध्ये 25 विद्यार्थी आहेत. 25 विद्यार्थीमध्ये जर बघाल, तर कट ऑफ जो आहे तो आहे 168 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. कट ऑफ याच्यामुळे कमी लागलेला आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल, की काय झालेलं आहे, की 6 आणि 7 विद्यार्थी असे काय केलेले, की त्यांनी ॲड केलेले आहेत. 6 आणि 7 विद्यार्थी. ते 25 विद्यार्थ्यांमध्ये कट ऑफ काय केलं, की कमी झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे जा. तर इथे जर बघाल ओपन ह्याच्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये जर बघाल, तर टोटल जर आहे ते 8 विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं ओपन फिमेलमध्ये जर बघाल, तर 22 विद्यार्थिनी सिलेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये 180 मार्क जे की अश्लेषा मांगनाळे टॉपर आहेत 180 मार्कांसह आणि जो शेवटची विद्यार्थिनी आहे, जो की कट ऑफ आहे 164 मार्कांचा कट ऑफ आहे, ऋतुजा कदम यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर वेटिंगमध्ये जर बघाल, तर टोटल 7 विद्यार्थिनी आहेत. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर ओपन स्पोर्टमध्ये 4 पदं होती. त्यासाठी 4 विद्यार्थिनी विवेक, शुभम, रुपाली, गणेश यांचं सिलेक्शन आहे. 160 मार्कांसह कट ऑफ असणार आहे 160 मार्कांचा. त्याच्यानंतरनं ओपन स्पोर्ट्ससाठी जी वेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये टोटल 4 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं एक्स सर्व्हिसमनमध्ये टोटल 11 पदं होती. तर 11 पदांमध्ये जर बघाल तर टोटल 11 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये 27 127 हा कट ऑफ असणार आहे याच्यासह. 148 मार्कांचा टॉपर आहे आणि 127 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं 4 जण हे वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं जर बघा तर पदवीधर अंशकालीनमध्ये 7 पैकी एकच उमेदवार घेतलेला आहे. प्रमोद कदम यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 83 मार्कांचं यांचं सिलेक्शन आहे. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात. तर इथं अफेक्टेडमध्ये भूकंपग्रस्तमध्ये 1 विद्यार्थी 154 मार्कांचा सिलेक्ट केलेला आहे. वेटिंगमध्ये 2 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. तर प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 4 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. 168 मार्कांसह विश्वजित पाटील फर्स्ट आहेत आणि 156 मार्कांसाठी हा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण. तर होमगार्डसाठी बघा 4 पदं होती. तर 4 पदांमध्ये 170 मार्कांचा टॉपर आहे आणि 162 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. ऋषिकेश कुंभार हे टॉपर आहेत याच्यामध्ये.
त्याच्यानंतर पुढे जाऊयात 4 विद्यार्थी हे वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एस जनरलमध्ये 3 विद्यार्थी प्लस 3 अंशकालीन पदवीधर आणि 3 रोजंदारी मजूर असे 9 उमेदवार घेतलेले आहेत. त्यामुळे कट ऑफ नक्कीच कमी झालेला आहे. तर आशिष पाटील यांनी टॉप केलेले 176 मार्कांसह आणि 164 मार्कांचा कट ऑफ असणार आहे ई-डब्ल्यू-एस जनरलसाठीचा. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात. तर पुढे गेल्यानंतर ना ई-डब्ल्यू-एस फिमेलमध्ये 8 विद्यार्थिनी सिलेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये निकिता चालक यांचं सिलेक्शन आहे 162 मार्कांसह आणि दीपाली पाटील यांचं हे आहे कट ऑफमध्ये आहे ते म्हणजे सगळ्यात शेवटचे आहे ते 158 मार्काचं त्यांचं सिलेक्शन आहे. हे टोटल 8 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. 158 मार्काचा कट ऑफ असणार आहे. वेटिंगमध्ये 4 विद्यार्थिनी आहेत. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एसमध्ये स्पोर्टमध्ये अनिकेत चव्हाण यांचं सिलेक्शन आहे 158 मार्कांसह आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण. तर ई-डब्ल्यू-एस माजी सैनिकमध्ये बघा 4 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. 4 मध्ये 126 मार्कांचा टॉपर आहे आणि 123 मार्कांचा हा कट ऑफ असणार आहे. 123 मार्क हे 4 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. मग त्याच्यानंतरनं बघा की वेटिंगमध्ये जर बघाल तर 4 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं सतीश वीर हे अर्थक्वेक एफेक्टेडमधून आहेत. भूकंपग्रस्तमधून 150 मार्कांसह 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. प्रोजेक्ट एफेक्टेडमध्ये सचिन पवार आहेत 154 मार्कांसह 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एस होमगार्डमध्ये अमोल कोपार्डे यांचा आहे 160 मार्कांसह 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं बघा एस-बी-सीमध्ये 2 विद्यार्थी प्लस 2 जागा होत्या. एक पदवीधर अंशकालीन, एक रोजंदारी मजूर अशी 4 पदं आहेत. त्यामुळं 164 मार्कांचा कट ऑफ आहे. 164 मार्काचं टॉपर आहे सुनील चोटे यांचं आणि 141 मार्कांचा हा कट ऑफ असणार आहे. ओके. त्याच्यानंतरनं 4 विद्यार्थी हे वेटिंगमध्ये असणार आहेत. पुढे जाऊयात. याच्यामध्ये जर बघाल तर याच्यामध्ये एस-बी-सी फिमेलमध्ये 2 विद्यार्थिनी आहेत श्रेया आणि शालिनी. त्यामुळे 138 मार्कांचा हा कट ऑफ असणार आहे. कट ऑफ कमी लागलेला आहे इथे. त्याच्यानंतर एस-बी-सी फिमेलमध्ये वेटिंगमध्ये 3 विद्यार्थिनी आहेत. त्याच्यानंतरनं पुढे जाऊयात आपण. माजी सैनिकमध्ये एस-बी-सीमध्ये 1 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. तर 84 मार्काचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं ओ-बी-सीमध्ये 13+7+7 असे 27 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. तर याच्यामध्ये जर बघाल तर सर्वसाधारण होते 13 विद्यार्थी, 7 पदवीधर अंशकालीन आणि 7 रोजंदारी मजदूर याचे झालेत. तर 174 मार्कांचा टॉपर आहे हे गणेश लहाने यांचं आणि जर सगळ्यात शेवटचा विद्यार्थी म्हणजे विनायक लांडगे आहे 160 मार्कांसह यांचं हे असणार आहे. हे 160 मार्काचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एस-बी-सीमध्ये ओ-बी-सीमध्ये वेटिंग लिस्टमध्ये टोटल 7 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर फिमेलमध्ये 21 विद्यार्थिनी होत्या. तर 162 मार्कांचा टॉपर आहे आणि जो कट ऑफ आहे तो आहे 152 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये जर बघाल तुम्ही तर वेटिंग लिस्टमध्ये आहेत टोटल जर पाहाल तर 6 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं स्पोर्टमध्ये 3 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. 146 मार्कांसह टॉपर आहेत भगवान पवार आणि 142 मार्काचा कट ऑफ असणार आहे. 3 विद्यार्थिनी वेटिंगवर आहेत. विद्यार्थी सॉरी. एक सर्व्हिसमॅनमध्ये जर बघाल तर ओ-बी-सीमध्ये टोटल 10 विद्यार्थी आहेत सिलेक्टेडमध्ये आणि 122 मार्कांचं टॉपर आहे आणि 108 मार्कांचं हे कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं 5 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेडमध्ये 1 विद्यार्थी 153 मार्कांचा 135 मार्कांचा आहे सिलेक्टेड आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं ओ-बी-सी प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 3 विद्यार्थी सिलेक्टेड आहे. 150 मार्कांचा टॉपर आहे. 142 मार्कांसह वेटिंगमध्ये आहे. त्याच्यानंतर 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. होमगार्डमध्ये 3 विद्यार्थी सिलेक्टेड आहे. 152 मार्कांचा टॉपर आहे. 146 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-डीमध्ये 1 विद्यार्थी सिलेक्टेड होता. 1 विद्यार्थी प्लस 1 रोजंदारी मजदूर अशी 2 पदं होती. तर त्यामुळे 2 विद्यार्थी 156 मार्कांसह आणि 154 मार्कांसह सिलेक्टेड आहेत आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. 3 विद्यार्थी. एन-टी-डी फिमेलमध्ये 2 सिलेक्टेड आहेत. त्याच्यात प्रियंका माळवे आणि अश्विनी केतन आहेत 158 मार्कांसह. 3 विद्यार्थिनी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-डी एक्स सर्व्हिसमॅनमध्ये 122 मार्कांसह सिलेक्टेड आहेत आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर एन-टी-सीमध्ये 3 विद्यार्थी आहेत. तर त्याच्यामध्ये 168 मार्क टॉपर आहे. 164 मार्काचा कट ऑफ आहे आणि 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं जर बघाल तर एन-टी-सी फिमेलमध्ये 4 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये 162 मार्कांचा टॉपर आहे आणि 158 मार्कांचा काय की कट ऑफ असणार आहे.
त्याच्यानंतरनं हे 4 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-टी स्पोर्टमध्ये 156 मार्कांसह सिलेक्शन आहे आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-सी एक्स सर्व्हिसमॅन 2 पदं आहेत. त्याच्यामध्ये 2 जण 127 मार्कांसह सिलेक्टेड आहेत आणि 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-सी प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 1 विद्यार्थी 152 मार्कांचा सिलेक्टेड आहे आणि बाकी 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-सी होमगार्डमध्ये 1 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. 168 मार्कांसह आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-बीमध्ये 2 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत, 3 विद्यार्थी. तर त्याच्यामध्ये 162 मार्क टॉप 152 मार्कांचा कट ऑफ असणार आहे आणि 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-बी फिमेलमध्ये 4 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत, 164 मार्कांचा आणि 150 मार्कांसह कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतरनं 4 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-बी स्पोर्टमध्ये 1 विद्यार्थी 136 मार्कांना सिलेक्टेड आहेत, बाकी 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-बी एक्स सर्व्हिसमॅनमध्ये 2 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत, 112 आणि 110 मार्कांसह आणि 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-बी प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 132 मार्कांना सिलेक्टेड आहेत, 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं होमगार्डमध्ये एन-टी-बीमध्ये 140 मार्कांना सिलेक्टेड आहेत, 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं व्ही-जे-एमध्ये 2 विद्यार्थी सिलेक्टेड आहे, 147 मार्क, 146 मार्कांसह आणि बाकी 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं महिलांमध्ये बघा 160 मार्कांसह टॉपर आहेत आणि 148 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं माजी सैनिकमध्ये व्ही-जे-एमध्ये 123 मार्कांना सिलेक्टेड आहेत, 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एस-टीमध्ये टोटल 6 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. ते 174 मार्काचा टॉपर आहे आणि 154 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा तर 152 मार्कांसह इथं हे 4 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं फिमेलमध्ये 5 विद्यार्थी आहेत. 156 मार्कांसह टॉपर आहेत आणि 148 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. 5 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एस-टी फिमेलमध्ये 1 विद्यार्थी सिलेक्टेड आहे 146 मार्कांसह आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 150 मार्कांचा 1 सिलेक्टेड आहे आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर होमगार्डमध्ये 1 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत, राजीव कुमार रिके आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एस-सीमध्ये 9 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये 162 मार्काचा टॉपर आहे आणि 149 मार्कांचा हा कट ऑफ असणार आहे. आणि एस-सीमध्ये वेटिंगमध्ये 4 विद्यार्थी आहेत, 5 विद्यार्थी आहेत. फिमेलमध्ये बघा तर 8 विद्यार्थ्यांनी सिलेक्टेड आहेत, 158 मार्कांचा टॉपर आहेत आणि 148 मार्कांचा कट ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर 3 विद्यार्थी आहेत, 4 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर स्पोर्टमध्ये 1 विद्यार्थी 146 मार्कांचा सिलेक्टेड आहेत, 32 मार्कांचा 132 तर वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन एस-सीमध्ये 107 मार्कांचा टॉपर आहे आणि 84 मार्कांचा कट ऑफ असणार आहे आणि 4 विद्यार्थी वेटिंगमध्ये असणार आहेत. त्याच्यानंतरनं अर्थक्वेक अफेक्टेडमध्ये 1 विद्यार्थी 154 मार्कांसह आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 129 मार्कांसह सिलेक्टेड आहे आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर एस-सी होमगार्डमध्ये 1 सिलेक्शन आहे 142 मार्कांचं आणि 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं अनाथमध्ये 152 मार्कांसह सिलेक्टेड आहेत महेश कांबळे. त्याच्यानंतर 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत आणि अनाथ हे इन्स्टिट्यूशनल होते आणि नॉन इन्स्टिट्यूशनलमध्ये 156 मार्कांसह आरती सिलेक्टेड आहेत, 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. तर ही यादी होती, कंप्लीट यादी. सर्वांचं अभिनंदन. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.